सोलापूर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर संभाजी भिडे यांच्या सभेची परवानगी पोलीस प्रशासनाने नाकारावी अशा मागणीचे निवेदन रिपाई आठवले गटाच्या वतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आलं। जानेवारी महिन्यात पुणे येथील भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीम सैनिकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। त्यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती। या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते। या घटनेमागील मुख्य सूत्रधार म्हणून सांगलीचे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। अशा चिथावणीखोर संभाजी भिडे यांची 17 फेब्रुवारी रोजी खड्डा तालीम इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। भिडे यांच्या वक्तव्याने शहराची शांतता आणि सुव्यवस्था दूषित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तरी देखील पोलीस आयुक्तांनी संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी दिली तर घडणाऱ्या संभाव्य अघटित घटनेला पोलीस प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते नगरसेवक रवी गायकवाड यांनी दिला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने आज आदरणीय सीपी साहेब यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनाचा संदर्भ असा की त्या सिव्हिलच्या पाठीमागं ते सुनील कामाटे हे व्यक्ती मनोहर भिडे यांना कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे आणि त्या निषेधार्थ किंवा त्या विरोधात आम्ही सीपी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे की जेणेकरून यांना परवाना देऊ नये की हा माणूस मनोहर भिडे हा गुन्हेगारी क्षेत्रातला आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे। सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे गुन्हा गोविंदीला नांदत आहेत। या ठिकाणी येऊन काय तर दूषित करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे मनोहर भिडे करत आहेत। कुठंच त्याला बंदी सर्व ठिकाणी बंदी घातलेली असताना सोलापूरला सुनील कामटे यांनी बोलवलेलं आहे। तर या ठिकाणी त्यांना परवाना देऊ नये आणि करू नये। जर असं परवाना दिल्यास सीपी साहेबांना परवाना दिला तर आम्ही सर्व भीमसैनिक हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्यांची सभा उचलण्याची आमची तयारी आहे। दरम्यान सोलापूर शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष अरुण भालेराव आणि अजित गायकवाड, शहर संघटक राजा उबाळे, रिपाईचे ज्येष्ठ नेते मधुकर दोड्यानूर, लक्ष्मण रणधीरे आदींसह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तांना मागणीचं निवेदन देण्यात आलं।